नमस्कार. ओवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीचा डाळ कांदा, तोही अगदी झटपट. आता इथे बघा, मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. ही डाळ मी आता ह्याच्यामध्ये पाणी घालून साईडला ठेवून देणार आहे बघा, धुवून. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे बघा, मी एक लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालून घ्या. आता तेल आपल्याला मंद आचेवर चांगलं असं तापवून घ्यायचं आहे. इथे बघा, इथे 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. आपल्याला डाळ कांदा करताना कांद्याची अजिबात कंजूसी नाही करायची. कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर करायचा आहे आपल्याला. आता हा मी कांदा छान असा भाजून घेते बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालून सुद्धा भाजून घेऊ शकता. कांदा आपल्याला चांगला असा गोल्डन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा माझा छान असा गोल्डन रंगाचा भाजलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घेऊयात. आता इथे बघा, इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या होत्या, ज्या मी छान अशा खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या होत्या. आता त्या मी घालून घेते ह्याच्यामध्ये. तुम्ही हवं तर आलं लसूण पेस्टचा वापर करू शकता. आता मी चिमूटभर हिंग टाकून घेत आहे. थोडीशी हळद. आता आपण हे पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आणि हे बघा, छोटासा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. टोमॅटो आपल्याला चांगला असा परतवून घ्यायचं आहे. लाल तिखट मी 1.5 चमचा वापरलेला आहे. हे माझा घरगुती मसाला आहे. लाल तिखट तुम्ही तुमचा जो डेलीच्या वापरातला मसाला असेल तो वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार, तिखटानुसार. आता आपण पुन्हा एकदा छान असं परतवून घेऊयात बघा. आता इथे बघा, मी भिजत घातलेली जी डाळ होती ना आपली मुगाची, ती घालून घेणार आहे सगळी. हे बघा, मी पूर्ण डाळ याच्यामध्ये टाकून घेते. आपल्याला डाळ कांदा करायच्या अगोदर डाळ अशी एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला 1-2दा, आणि ती पाण्यात ठेवून द्यायची, म्हणजे डाळ अशी शिजायला सोपी जाते. हे बघा, ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे. मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते. हे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे. इथे आपल्याला थंडच पाणी वापरायचं आहे. आता इथे बघा, मी 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे इथे. तुम्हाला जेवढा डाळ कांदा पातळ हवा तेवढं तुम्ही पाणी घालू शकता, कमी किंवा जास्तही करू शकता. आता हे बघा, आता आपण गॅसची फ्लेम वाढवून ह्याला उकळी काढून घेणार आहोत छान. आता इथे बघा, उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. पूर्ण डाळ कांद्याला उकळी काढून घ्यायची आपल्याला. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे आपल्या डाळ कांद्याला. आता ह्याच्यामध्ये बघा, हे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे. हे एकदम बारीक केलेलं कूट आहे मिक्सरला. इथे हे मी 2 चमचे घालून घेतलेलं आहे. आणि पुन्हा आपण चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आपल्याला डाळ कांदा जास्त शिजून नाही द्यायचं आहे. डाळ थोडीशी आपल्याला कच्चीच ठेवायची आहे. तर हे बघा, इथे माझा डाळ कांदा तयार झालेला आहे. मी डाळ जास्त शिजून नाही दिलेली. चला, आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून घालून घेऊयात. आता मी कोथिंबीर घालून हलवून घेते चांगलं पुन्हा. ते बघा, तयार आहे आपला डाळ कांदा मुगाचा. जेव्हा स्वयंपाकाला काही ऑप्शन नसेल त्यावेळेस तुम्ही हा झटपट करू शकता.
चला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त खा, स्वस्त राहा.